नवीन वर्षातील पहिला सण येतो तो म्हणजे मकर संक्रांत। आणि मकर संक्रांत म्हटले की आपल्या समोर येते ती भोगीची भाजी। सर्व भाज्या कंदमूळ एकत्र करून ही भाजी केली जाते। या भाजीला वेगवेगळ्या ठिकाणी वेगवेगळी नावे आहेत। तर आमच्याकडे तिला उकडहंडी असे म्हटले जाते। तर ती मटक्यामध्येही बनवली जाते, पण मी तुम्हाला ती कुकरमध्ये कशी बनवतात ते दाखवणार आहे। आणि कुकरमधली ही भाजी खूप छान लागते। आमच्याकडे संक्रांतीला प्रत्येकाच्या घरोघरी ह्या पद्धतीची भाजी बनवली जाते। तर बघूया त्यासाठी मी काय काय भाजी घेतलेली आहे। तर इथे मी ही सर्व जी भाजी घेतली आहे स्वच्छ अशी धुवून आणि चिरून घेतलेली आहे। थोडीशी अशी मोठी चिरून घेतलेली आहे। ते मी कोणफळ घेतलेलं आहे। हे कोणफळ जवळजवळ मी 300 ग्रॅम एवढं घेतलेलं आहे। आणि ह्या भाजीला कोणफळ हे महत्त्वाचं आहे। त्याचप्रमाणे शेवगाची शेंगा 3 घेतलेल्या आहेत। वांगी घेतलेली आहेत 250 ग्रॅम एवढी। हे रताळ आहे 300 ग्रॅम आणि एक मोठं असं गाजर कापून घेतलेले आहेत। आणि हे सर्व मी तुकडे असे मोठे साईज केलेले आहे। त्याचप्रमाणे मी इथे पातीचा कांदा घेतलेला आहे 1 जुडी एवढा चिरून। कोथिंबीर घेतलेली 1 जुडी, आलं लसणाची पेस्ट, हिरव्या मिरच्या, नारळ आहे खवलेला 1 वाटी, भिजवलेले शेंगदाणे, वटाणा 1 वाटी आणि 1 वाटी आहेत वालाचे गोळे। तर हे सर्व भाज्या आपल्याला एकत्र अशा मिक्स करून घ्यायच्या आहे। तर त्यासाठी इथे मी मोठंसं ताट घेतलेलं आहे, याला आमच्याकडे परात सांगतात। तर सर्व भाज्या मी त्यामध्ये टाकून घेते। हा वटाणे, शेंगदाणे आणि वालाचे गोळे, त्याचप्रमाणे हे जे आपण पातीचा कांदा, कोथिंबीर वगैरे ते पण टाकून घ्यायचं आहे। ते थोडं जास्तच वापरायचं, कारण की आपल्याला ह्यामध्ये पाणीचा नाही टाकणार, आपण पाणी नाही टाकणार नाही। आणि ह्याच्यात ते वाफेवर आपण शिजवायची आहे ही भाजी। आपल्याला फोडणी वगैरे नाही द्यायची, अशीच टाकायची आहे। तर मसाले वगैरे टाकून आपण मिक्स करून घ्यायचे आहे। आणि तर त्यामध्ये मी ही तीळ आहेत सफेद तीळ, संक्रांतीमध्ये भाजीमध्ये तीळ टाकले जातात भोगीच्या। एक जिरा आहे 1 टीस्पून एवढं, त्याचप्रमाणे हा गरम मसाला आहे 2 टीस्पून, होममेड मसाला 2 टीस्पून, हळद आहे 1 टीस्पून, चवीप्रमाणे मीठ टाकायचं आहे। त्याचप्रमाणे 1½ टीस्पून एवढं मी काश्मीरी रेड चिली पावडर घेतलेली आहे। आणि तेल टाकून घेऊया आपण 4 TSP एवढं। तर आपण एकदम व्यवस्थित असं ही भाजी छानपैकी मिक्स करून घ्यायची आहे, की जेणेकरून सर्व जे मसाले आहेत ते सर्व अशा प्रत्येक भाजीला लागले पाहिजेत, कारण की आपण कुकरमध्ये शिजवणार आहोत आणि ह्यामध्ये आपण पाणीही नाही टाकणार आहोत। एकदम व्यवस्थित सर्व मसाले लागले पाहिजेत आपल्या बघा छानपैकी। तर सर्व मी व्यवस्थित असे मसालून घेते ही भाजी। हे बघा छान अशी मसालेली आहे। आता ही आपण भाजी आहे ती मी असा कुकर घेतलेला आहे, तो कुकरमध्ये आपण टाकून घेऊया। आणि ह्याच्यामध्ये पाणी फक्त आपण थोडंसं जे ताटाला मसाला आहे तो फक्त धुण्या एवढाच पाणी टाकून घ्यायचं आहे। तर तुम्ही पाहू शकता बघा मी एवढाच पाणी टाकलेलं आहे। आणि आता आपण झाकण लावून घेऊया कुकरचं। आणि जो कुकर आहे तो आता आपण गॅसवर ठेवून घेऊया। तेव्हा मी इथे गॅसवर ठेवलेला आहे। आणि आता गॅस आपल्याला फक्त 4 ते 5 मिनिटं मध्यम ठेवायचा आहे। आणि जेव्हा शिट्टीतून आवाज यायला लागेल असा उचलून बघायची शिट्टी, तर मग तेव्हा शिट्टी आपल्याला काढून घ्यायची आहे। ते बघा आता आवाज यायला लागलेला आहे, तर मी काढून घेते शिट्टी। आणि शिट्टी काढल्यानंतर गॅस आपल्याला एकदम कमी ठेवायचा आहे, लोवर ठेवून द्यायचा आहे। आणि आता ही भाजी आपल्याला 25 मिनिटं शिजून घ्यायची आहे कमी गॅसवर। तर बघा 25 मिनिटं झालेली आहेत। आता मी गॅस बंद केलाय। आता आपण कुकरचं झाकण उघडून पाहूया। ते पहा किती सुंदर अशी छान अशी आपली उकडहंडी किंवा भोगीची भाजी म्हणा तयार झालेली आहे। खूप सुंदर लागते ही भाजी। तुम्ही अशी नुसतीही खाऊ शकता, खूप छान लागते। आणि ह्यामध्ये कंदमुळं टाकल्यामुळे ती अजूनच टेस्ट लागते। बघा सर्व छान अशी शिजलेली पण आहे। बघा तुम्ही पाहू शकता की सुंदर अशी, आणि अशी सुकी छान लागते, खूप सुंदर लागते।
तर आजची माझी रेसिपी तुम्हाला कशी वाटली ती नक्की कमेंटमध्ये सांगा आणि आवडली तर तुमच्या मित्र मैत्रिणी नातेवाईक यांना नक्की शेअर करा आणि संक्रांतीला अशी भाजी तुम्ही नक्की करून बघा, तुम्हाला नक्की आवडेल। सर्वांना संक्रांतीच्या खूप खूप शुभेच्छा। तर पुन्हा भेटूया अशाच नव्या वेगळ्या रेसिपीमध्ये। तोपर्यंत मस्त खा आणि मस्त राहा।